नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत. ही बातमी आहे आपल्या बळीराजासाठी, जो नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला होता. पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा. मित्रांनो, केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार देशभरातल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. ही रक्कम म्हणजे रब्बी हंगाम 2024-25च्या नुकसानीसाठी दिलेल्या विम्याचा पहिला हप्ता आहे. अनेक दिवसांपासून या मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच आणखी 8,000 कोटी रुपये जमा होणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलंय की ही केवळ पहिली मदत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करू नये. लवकरच उर्वरित 8,000 कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. उशीर झाल्यास 12% व्याजाची तरतूद. यावेळी कृषी मंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. ते म्हणाले की जर विमा कंपन्यांनी किंवा राज्य सरकारने विम्याची रक्कम देण्यास उशीर केला तर त्यांना 12% व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल, अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यातून दिसून येते. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी हीच सरकारची प्राथमिकता आहे. या घोषणेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.